मी अतिशय साध्या घरातून आहो, तुम्हाला या ठिकाणी सांगा हरकत नाही, माझी माय इथं बसलेली आहे. आम्ही अतिशय साध्या कुटुंबातून येणार आणि या पक्षाला जीवन ठेवणारे लोक जे आहेत, ज्यांच्या बळावर एका मुख्यमंत्री केलं, राज्याचं उद्योग मंत्री केलं, महसूल मंत्री केलं, सांस्कृतिक मंत्री केलं, एवढं करून त्याच्या पत्नीला आमदार केलं. आणि एवढा जर तुमच्यावर या काँग्रेसचा त्रास असेल तर सर्वसामान्य आमच्यासारख्याला असा त्रास रोज हो, ही एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. की हेच माणसं चर्चा करायला की पप्पू कोंडेकरला अशोक चव्हाणने तिकीट मिळवून दिलं, हे चर्चा करायला. मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला हरकत नाही आणि पप्पूला मॅनेज करून तिकीट दिलं म्हणा. या तुमच्या माध्यमातून मी यायला सांगू इच्छितो की लोक कसं असते, एखादं गाढव घेऊन चलू लागलं, गाढवावर ते गोष्ट तुम्हाला माहीत आहे. कारण कोण्या गोष्टीला जर झालं तर हे नाव ठेवणारे लोक त्या ठिकाणी असतात. हे लोक नाहीत. या अशोकरावची पहिल्यापासून पॉलिसी आहे, यायला पराभव साफपणे या ठिकाणी दिसायला लागलाय. मी त्या दिवशी म्हणलो, आजही म्हणलो, आणि मी याच्या पुढे या विषयावर बोलणार यासाठी नाही की पप्पू कोंडेकर हे खानदानी 96 कुळी मराठा आहे. हे आमच्या रक्तात बैमानी नाही. एखाद्या वेळेस ज्या माणसासोबत आम्ही राहतो, इमानेद्वारे राहतो आणि कोणा पैशानं दबावानं कोणा धमकीला भिणारा आहे कोंडेकर नाही, हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि आयुष्यात लढेपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत काही जरी झालं तर मी कोणाच्या बापाला त्या ठिकाणी मॅनेज व्हायचा माणूस नाही. आणि मला त्या ठिकाणी बोलायला कोणाच्या त्या माईचा लाल अजून पैदा झाला नाही. त्याच्यामुळं तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो. मित्र, भोकर मतदारसंघामध्ये या वेळेस खरं तर एक इतिहास घडला. ज्या कुटुंबाच्या सोबत वर्षानुवर्षे आपण सर्वजण राहिलो, ज्या काँग्रेस पक्षाचे एक कार्यकर्ते म्हणून, काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग म्हणून सर्वजण 2-2, 3-3 पिढ्या ज्या कुटुंबासोबत आम्ही राहिलो आणि त्या नेत्यानं पक्षासोबत बैमानी केली आणि पक्ष सोडून त्या ठिकाणी गद्दारी करून पक्षासोबतून पालन केलं. आणि अशा परिस्थितीमध्ये पक्षानं आमच्यासारख्या एका कार्यकर्त्यावर, ज्यांच्या जीवावर, काँग्रेस पक्ष हे काय कोणाच्या बापाची मक्तेदारी नाही, तर काँग्रेस पक्ष हे सर्वसामान्याच्या मनानं, सर्वसामान्याच्या एक विचारानं आजपर्यंत चालत आलेला आहे. आणि या पक्षाला जीवन ठेवणारे लोक जे आहेत, ज्यांच्या बळावर एका व्यक्तीनं वर्षानुवर्ष त्या ठिकाणी सत्ता भोगली, संपन्नता त्या ठिकाणी भोगली, आणि जाता जाता साहेब आम्हाला एवढं वाईट या गोष्टीचं वाटलं की काल त्यांनी एक वक्तव्य केलं. अशोक चव्हाण म्हणले की काँग्रेस आम्ही भाजपच्या त्रासामुळे सोडली नाही, तर काँग्रेसच्या जाचामुळे सोडली. अरे, ज्या काँग्रेस पक्षानं तुम्हाला या ठिकाणी तुमचं कुठलंही अस्तित्व नसताना, कुठलंही गाव शिव काही नसताना, कुठला संबंध नसताना, ज्या पक्षानं तुम्हाला देशाच्या सर्वोच्च पदावर नेऊन ठेवलं, शंकरराव चव्हाण साहेबाला देशाचं गृहमंत्री केलं, 2दा मुख्यमंत्री केलं, अशोक चव्हाणला 2दा या राज्याचं मुख्यमंत्री केलं, राज्याचं उद्योग मंत्री केलं, महसूल मंत्री केलं, सांस्कृतिक मंत्री केलं, एवढं करून त्याच्या पत्नीला आमदार केलं. आणि एवढा जर तुमच्यावर या काँग्रेसचा त्रास असेल तर सर्वसामान्य आमच्यासारख्याला असा त्रास रोज हो, ही एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एवढं भोगून ज्या पक्षामुळे आपलं अस्तित्व झालं, ज्या पक्षामुळे आपलं, पप्पू कोंडेकर कोण, एक क्षुल्लक माणूस आहे. पप्पू कोंडेकर काय कोणाच्या जीवावर मोठा झाला नाही. पप्पू कोंडेकर आपल्या कर्मानं, कर्तृत्वानं, इमानदारीनं मोठा झाला. आणि जर कोणी म्हणत असेल की मी एखाद्याला मोठं केलं आणि आज ते माझ्या विरुद्ध जातात, त्याला माझा सवाल आहे की तुम्हाला मोठं करणारे काय बाहेरून कुठून आलेले, पैठणचे आलेले नाहीत, तर या नांदेडच्यानं तुम्हाला या ठिकाणी मोठं केलेलं आहे. या भूमिपुत्रानं, इथल्या आमच्या बापजाद्यानं तुमच्यासोबत इमानीद्वारे राहिले आणि तुमचा झेंडा पालखी वाहिली. तुम्हाला या ठिकाणी त्यानं अजून एक वक्तव्य केलं की इथं म्हणले लुंग्या सुंग्याला तुम्ही निवडून देऊन या ठिकाणी हे करता का? अरे वा,
ज्याच्या जीवावर तुम्ही आजवर सत्ता भोगली, आमच्या बापजाद्यापासून तुम्हाला सगळेजण प्रामाणिकपणे या ठिकाणी राहिले, काँग्रेसचा प्रचार केला, तुम्हाला पिढ्यानपिढ्या मतदान केलं, तुम्ही आमदार झाल्या, खासदार झाल्या, मंत्री झाल्या, मुख्यमंत्री झाल्या, आणि त्याच्या एका शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या जर एखाद्या कार्यकर्त्याला पक्षानं उमेदवारी दिली असेल तर तुम्हाला ते लुंग्या सुंग्या वाटतात. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की याच्यासारख्या माणसाला सर्वसामान्य घरातून एखादा जर कोणी पुढं आलं तर यायला ते कधीच सहन होत नाही. यायला कोण पाहिजे? अमर राजूरकर, ज्याचा नांदेडला साहेब कुठलाही संबंध नाही, इथं आले, त्याला विधान परिषद दिली. त्यावेळेस जर आता एक खरं तर काँग्रेस पक्षानं, मी काँग्रेस पक्षाचे आभार मानतो, आणि यावेळेस खरं तर आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की काँग्रेस पक्षाची पहिल्यापासून धारणा होती की एक सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालण्याची. जेव्हा हे बाजूला गेले, याने असंख्य पिढ्या आपल्या सगळ्याच्या बरोबर त्या ठिकाणी जे प्रमुख जे इथले प्रस्थापित परिवार होते, राजकारणी परिवार होते, आदरणीय किनाळकर साहेब इथं आहेत, आदरणीय गोलटेकर साहेब असतील, किनाळकर साहेब असतील, चिखलीकर घराणा असेल, कुंटुरकर घराणा असेल, हे सगळे कर घराणे जे होते, सगळे कर घराणे संपविण्याचं काम पाप या अशोक चव्हाणने केले. आणि त्याच्यानंतर आज त्याला एक सांगू इच्छितो की ज्या करायला तुम्ही संपविलं, तुमच्या राजकारणात जे तुम्ही आज सगळ्याचं या पाप घेतलंय, काही जरी केलं असेल, या ईश्वराच्या लेखी तुम्ही आज इथं काही वागत असेल, लोकांना वाटते आपण त्या ठिकाणी वागायला कोणाच्या लक्षात येत नाही, ठीक आहे, खालच्याला जरी काही होत नसेल तर ईश्वर कधी ना कधी न्याय करतो. आणि आज ते जे आहे ते नियतीचा न्याय आहे. जे आयुष्यभर यानं लोकांचे घरं त्या ठिकाणी बर्बाद केले, चांगले चांगले राजकारणी कुटुंब निष्कलंक नेतृत्व यानं संपवले. आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, मी काय कोणाला आम्ही संपवायचा या ठिकाणी भाषा करत नाही, पण ज्या सगळ्याचं तुम्ही आजवर पाप घेतलं त्याचा बदला हे कोंडेकरच घेऊन तुम्हाला दाखवल या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षानं माझ्यावर विश्वास दाखवला, एका शेतकऱ्याच्या लेकराला उमेदवारी दिली, आणि आपण बघितलं असेल साहेब, आपल्याला वेळ झाला, खरं तर 10 वाजल्यापासून इथं भोकरमध्ये एवढी गर्दी, एवढी प्रचंड गर्दी होती. आणि विशेष म्हणजे ही जी गर्दी होती ती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनातून प्रेम करणारी होती. आमचे काय 300-500 वाले नव्हते साहेब. इथं भाजपचा फॉर्म भरला गेला परवाच्या दिवशी, इथं सगळे घरच्या भाकरी खाऊन 10 वाजल्यापासून साहेब उन्हात तानाचं बिचाऱ्या मायमावल्या आहेत. कोणाला पाणी भेटलं असेल नसेल ते माहीत नाही, पण कुठलीही तक्रार न करता इथं सगळेजण एवढ्या याच्या पोटी बसले, आणि हे पोटशिव यायला त्या ठिकाणी उठायला लागलेलं आहे. यायला सहनच व्हायला तयार नाही की कोणीतरी सर्वसामान्य घराचा माणूस पुढे यावं आणि त्यानं नेतृत्व करावं. त्या ठिकाणी भाषणात काल परवा यानं सांगितलं की आमच्या त्या ठिकाणी त्यांच्या कन्या या ठिकाणी त्यांनी राजकारणात आणलेलं आहे. कोण्या गोष्टीची हाव किती असावं माणसाला हे खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एकीकडे आदरणीय किनाळकर साहेब आमचा खरं तर आपल्यासोबत जास्त संबंध आला नव्हता कधी, आम्ही याच्यासोबत होतो, आणि आपल्या याच्यात पापाचे आम्ही कुठेतरी थोडेफार वाटेकरी होतो, कारण नकळत आम्ही काँग्रेस पक्षाचं काम करत गेलो. आणि हे नेता किती सर्वसामान्याला आणि कोण्या विरुद्ध नेतृत्वाला संपवण्यासाठी कोण्या थराला जाते हे आम्हाला कधी माहीत नव्हतं. आम्ही आंधळेपणाने याच्यासोबत काम करत गेलो, आणि असा निष्कलंक चारित्र्यवान नेता खरं तर साहेबासोबत आमचा संबंध आला. त्याच्यासोबत बसल्याच्या नंतर कळालं की आपण एवढ्या उंचीचा माणूस, एवढा उंचीचा नेता इथं असताना आपण जे एका अशा नेत्यासोबत काम करत होतो की ज्या नेत्यांना आयुष्यभर प्रत्येकासोबत खुन्नस धरली, प्रत्येकाला संपवण्याचं पाप केलं. एखाद्या गावात जर 2 कार्यकर्ते असतील, एकाला उचलायचं दुसऱ्याला खाली धरायचं, यायचे भांडणं लागावं, एक गट आपोआप याच्याकडे राहावं, इतक्या खालच्या थराचं राजकारण आजपर्यंत सगळं केलं. पण नियतीला देखील हे सहन होत नाही. नियती त्या ठिकाणी न्याय करणार आहे. आणि आपल्या सगळ्याला सांगतो साहेब, मी माझ्या व्यक्तिगत बाबतीत या ठिकाणी सांगायचं झालं, आणि विशेष करून या ठिकाणी सगळे इच्छुक उमेदवार साहेब, आम्ही 13 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याच्यापैकी 1 जण आधीच निघून गेले, 12 जण राहिले होते, आणि हे सगळे तोला मोलाचे आणि तेवढेच तुल्यबळ उमेदवार होते साहेब.
या सगळ्यामध्ये आमच्या सर्वांचे दैवत स्वर्गवासी वसंतराव चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सत्यगणपती इथे आम्ही सगळ्यांनी शपथ घेतली की आपल्या 13 पैकी ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्याचं आपण सगळ्यांना प्रामाणिकपणानं काम करायचं असं त्यावेळेस आमचं ठरलं आणि त्यानंतर त्याच शब्दाचं पालन करत मी आपल्या या सर्व इच्छुक उमेदवार आदरणीय सगळे बाळासाहेब पाटील रावणगावकर असतील, आमचे सुभाष पाटील केनाळकर असतील, आदरणीय दादाराव पाटील ढगे असतील, आमचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील गाडे असतील, सुहास पाटील असतील, विशेष म्हणजे या मतदारसंघाचे भूमिपुत्र साहेबरावजी बापू बारडकर यांचे नातू संदीपभाऊ बारडकर होते, दुसरे आमचे संदीप देशमुख बारडकर होते, अरुण चव्हाण होते, तेवढेच तुल्यबळ सगळे उमेदवार होते. पण त्या सगळ्यांनी मनाचा मोठेपणा केला. पक्षाने ज्यावेळेस माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला आणि मला उमेदवारी दिली तेवढ्याच मोठ्या मनानं आपण सगळ्याचे भाषण ऐकले असतील. माझ्या विजयासाठी या सगळ्यांना सांगितलं की इथं पप्पूपेक्षा जास्त काम आम्ही या ठिकाणी करू आणि या पप्पूला निवडून आणू असं या ठिकाणी सांगितलं गेलं. आता एक चिठ्ठी दिली आमच्या आदिनाथनं की हेच माणसं चर्चा करायला की पप्पू कोंडेकरला अशोक चव्हाणनं तिकीट मिळवून दिलं, हे चर्चा करायला. मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला हरकत नाही आणि पप्पूला मॅनेज करून तिकीट दिलं म्हणा. या तुमच्या माध्यमातून मी याला सांगू इच्छितो की लोक कसं असते, एखादं गाढव घेऊन चलू लागलं, गाढवावर ते गोष्ट तुम्हाला माहीत आहे. कारण कोण्या गोष्टीला जर झालं तर हे नाव ठेवणारे लोक त्या ठिकाणी असतात. हे लोक नाहीत. या अशोकरावची पहिल्यापासून पॉलिसी आहे, यायला पराभव साफपणे या ठिकाणी दिसायला लागलाय. मी त्या दिवशी म्हणलो आजही म्हणलो आणि मी याच्या पुढे या विषयावर बोलणार यासाठी नाही की पप्पू कोंडेकर हे खानदानी 96 कुळी मराठा आहे. हे आमच्या रक्तात बैमानी नाही. एखाद्या वेळेस ज्या माणसासोबत आम्ही राहतो इमानेद्वारे राहतो आणि कोणा पैशानं दबावानं कोणा धमकीला भिणारा आहे कोंडेकर नाही, हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि आयुष्यात लढेपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत काही जरी झालं तर मी कोणाच्या बापाला त्या ठिकाणी मॅनेज व्हायचा माणूस नाही आणि मला त्या ठिकाणी बोलायला कोणाच्या त्या माईचा लाल अजून पैदा झाला नाही. त्याच्यामुळं तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो, एवढंच तुम्हाला सांगतो की यापुढे या विषयात अजिबात मी बोलणार नाही. कारण मी जेव्हा गोष्ट जरी अशी आली हे जे काय तुम्हाला सांगायचं मी या ठिकाणी सांगालो. आयुष्यात एवढी मोठी संधी मला भेटलेली आहे. या संधीचं सोनं करण्यासाठी, सर्वसामान्याचं काम करण्यासाठी, मला घर भरायसाठी आमदार व्हायचं नाही, माझ्या भावाला माझ्या घरच्या कोणाला आमदार खासदार करायसाठी व्हायचं नाही. मी आजपर्यंत जे काम केलं समाजाचा घटक म्हणून, प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून लोकांच्या सुखात दुःखात धावून जाण्याचं त्या ठिकाणी काम केलंय आणि त्याचंच बक्षीस म्हणून मला पक्षाने उमेदवारी दिली. मी अतिशय साध्या घरातून आहोत. तुम्हाला या ठिकाणी सांगा हरकत नाही, माझी माय इथं बसलेली आहे. आम्ही अतिशय साध्या कुटुंबातून येणारे माणसं आणि एवढ्या विश्वासानं सगळेजणांना उमेदवारी पक्षाने दिली. एवढे भावासारखे वाघासारखे सगळे आमचे सहकारी आमच्या सोबत आहेत. मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की काही कार्यकर्त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न व्हायला आहे, काही जणाला धमक्या द्यायचा प्रयत्न झाला आहे. मी तुम्हाला कोणालाही कधीही कोणी विनाकारण त्रास देत असेल, कोणी विनाकारण धमकी देण्याचा प्रयत्न करीत असेल, दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असेल ते पप्पू पाटील तुमच्यासाठी अर्ध्या रात्री त्या ठिकाणी उभा आहे. कधी हात मारा, आम्ही तुमच्या समोर येऊ आणि तुमच्या दुःखात आणि सुखात सगळ्यात पुढे आमची सगळी टीम म्हणून आपण राहू. परत एकदा आपल्या सगळ्याला एवढीच हात जोडून विनंती करतो. आदरणीय रवींद्र पाटील या ठिकाणी चव्हाण आलेले आहेत, नांदेड लोकसभेचे दिवंगत खासदार. खरं तर ज्यांच्यामुळे या जिल्ह्यात काँग्रेसमध्ये बळ राहिलं, आम्ही त्यांना विनंती केली होती की जेव्हा अशोक चव्हाणनं काँग्रेस सोडली, लोकांना वाटलं की काँग्रेसमध्ये कोणी शिल्लक राहते की नाही, त्यावेळेस हे मर्द मावळा निष्ठावान निष्कलंक नेतृत्व
आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब सेनापती म्हणून समोर आले आणि जिल्ह्याची धुरा त्यांनी सांभाळली. लोकसभेची खासदारकीचं तिकीट घेतलं आणि लोकांनाही त्यांना तेवढंच प्रेम दिलं. 60 हजार मताने त्यांना विजयी केलं. दुर्दैवानं त्यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्यानंतर आमचे मोठे बंधू प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण यांना पक्षानं त्या ठिकाणी अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. मी तुम्हाला हात जोडून सगळ्याला विनंती करतो की बंडू पाटील चव्हाण उर्फ रवींद्र वसंतरावजी पाटील चव्हाण हे लोकसभेचे उमेदवार आहेत. आपल्या या भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्यापेक्षा कमीत कमी 5,000 10,000 मतदान त्याला जास्त राहिलं पाहिजे एवढी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. आणि बंडू पाटलाला निवडून देऊन ज्या वसंतराव चव्हाण साहेबाला आपण 5 वर्षासाठी निवडून दिलं होतं, एकदा दिलेलं दान माणूस आयुष्यात वापस घेत नसते. दान दिलेला त्याला लावून दुसरं वाढून दान देईल, पण दान वापस घेत नसते. त्याच्या पदरात आपण 5 वर्षासाठी दान वसंतराव चव्हाण साहेबाच्या पदरात टाकलेलं आहे. दुर्दैवाने ही घटना झाली तर आपल्याला 5 वर्षासाठी चव्हाण कुटुंबियांना आपली सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी संधी द्यायची आहे. आणि आपण सुद्धा येणाऱ्या 20 तारखेला आदरणीय रवींद्र पाटील चव्हाण यांच्या निशाणीसमोर आणि माझ्या निशाणीसमोरच्या पंजा या निशाणीसमोर आपण बटन दाबावं आणि आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी. आम्ही आपल्यासाठी या ठिकाणी वचन देतो की जसे आम्ही आज आहोत, मी जसा आज तुमच्यासोबत आहे, उद्या तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं मी निवडून येणार आहे. त्याच्याबद्दल माझ्या मनात काही दुमत नाही. पण आल्यावर सुद्धा माझ्या वागण्यात बोलण्यात तुमच्या काम करण्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही एवढं आदरणीय सगळ्या नेते मंडळीच्या साक्षीनं या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आणि आपण सकाळपासून या ठिकाणी उपस्थित राहिलात, आम्हाला पाठबळ दिलं, आशीर्वाद दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा हात जोडून आभार मानतो व आपली जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.